मधील ऑडी कार अपघात प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। ऑडीचा कार चालक अर्जुन हावरेनं घेतलेलं मद्य हे अधिक नसून प्रमाणात घेतलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे। अर्जुन हावरेच्या ब्लड रिपोर्टमधून हा खुलासा झालाय। अर्जुन हावरेच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण हे जास्त नव्हतं, त्यामुळे आता दारू पिऊन कार चालवल्याचा आरोप वगळला जाण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, अर्जुन हावरेनं जे मद्य घेतलं होतं ते प्रमाणात घेतलं होतं असं रिपोर्टमधून समोर आलेलं आहे, त्यामुळे आता या पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? नक्कीच ज्यावेळी सगळा हा अपघात झाला होता त्या अपघाताच्या वेळी जे आहे त्या गाडीमध्ये असलेले तिघंही मद्यपान करून होते असा एक प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आला होता। मात्र याची खातिरदारी करण्यासाठी पोलिसांना जे आहे ते दोघांचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले होते आणि त्या प्रयोगशाळेचा आता रिपोर्ट आलेला आणि त्या रिपोर्टनुसार जो कार चालक होता रोहित, तो जो आहे ज्यावेळी हा सगळा अपघात झाला त्यावेळी मद्यप्राशन करून होता हे आता जे आहे ते निष्पन्न झालेलं आहे। मात्र त्यांनी जे मद्यपान केलं होतं तर मर्यादेच्या आत होतं, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हचा जो 185चा गुन्हा या सगळ्या प्रकरणात दाखल केला होता तो गुन्हा इथून पुढे कायम राहणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे। कारण ज्यावेळी मद्यपान करून गाडी चालवतो त्यावेळी एका मर्यादेमध्ये जे आहे ते मद्यपान हवं असतं, ते जर त्याची मर्यादा क्रॉस झाली असेल तर हा कायदा जो आहे तो लागू होत असतो। मात्र आता मर्यादित मद्यपान असल्यामुळे हा इथून पुढे आता ही कलम त्या आरोपीवर राहील की नाही यावर आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। कायदे तज्ञांचा सल्ला घेऊन जे आहे ते पोलीस इथून पुढे आता या सगळ्या प्रकरणाच्या कारवाईमध्ये जे आहे ते समोर जाणार असल्याची माहिती मिळत आहे। बरं उदय, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळेंच्या स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे तिरोडा विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांचा एक स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय। गेल्या 3 दिवसांपासून गोंदियामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। पुरामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली होती आणि याच नुकसानीची पाहणी करायला गेलेले तिरोडा गोरेगाव विधानसभेचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांनी चक्क जेसीबीवर बसून व्हिडिओ बनवलाय। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होतोय। लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त नागरिकांचं सांत्वन करण्यास जातात की त्यांची थट्टा करायला जातात, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। दरम्यान गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळेंच्या स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे तिरोडा विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांचा हा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओवर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। अशा प्रकारची स्टंटबाजी म्हणजे पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं स्थानिकांनी म्हटलेलं आहे।